मालवणच्या राजकोट किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 43 फूट उंचीचा पुतळा कोसळला। या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात आंदोलन केलं जात आहे। नाशिकच्या CBS परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मालवण येथे जी काही घटना घडली ती दुर्दैवी घटना। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काही बांधकाम झालं ते निकृष्ट दर्जाचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामामध्ये जर त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असेल तर या सरकारचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी किती प्रेम आहे हे दिसून येतं। छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे आणि त्या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत अशी घटना घडली ही दुर्दैवी आहे आणि हे सरकारचं पाप आहे। आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान त्या ठिकाणी राखू शकत नसेल, पुतळ्याचं बांधकाम चांगलं नीटनेटकं होऊ शकत नसेल तर त्या ठिकाणी या सरकारला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी उभा आहोत। शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी किल्ल्यावर जाऊन पुतळ्याची पाहणी केली। त्यानंतर आज राज्यभरात आंदोलन करण्यात आलं। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी।